रामकृष्णारी ज्ञानेश्वरी अध्याय 15 ओवी क्रमांक 335 पासून. भगवान श्रीकृष्ण अर्जुनाच्या प्रश्नाचे उत्तर देताना पुढे बोलतात. वास्तविक परमात्म दृष्टीने विचार केला तर भिन्न भिन्न प्रश्न उद्भवेल इतके द्वैत माझ्या ठिकाणी नाही. सूर्यबिंबाने सर्व आकाश व्यापून पोटात घातल्यावर त्याचे प्रतिबिंब कोठून दिसणार व किरणे तरी कशावर पडणार. अर्जुना, कल्पांतीच्या पाण्याने सर्व जलमय करून टाकल्यावर खाड्या भरल्या जातात असा व्यवहार होतो का? म्हणून अविक्रय एक रस जो मी त्या मला अंश तरी कोठून असणार. ते भिन्न आहेत की अभिन्न आहेत हा प्रश्न तरी कसा संभवणार. म्हणून जीव माझ्याशी अभिन्नच आहेत, परंतु भिन्न दिसतात. याचे कारण ओघाच्या अनुरोधाने जसे पाणी उजू असूनही वाकडे होते, किंवा पाण्याच्या उपाधीने जसा सूर्याच्या बिंबास त्याच्या प्रतिबिंबाने दुजेपणा येतो. आकाश हे चौकोनी किंवा वाटोळे आहे हे कोणत्याही रीतीने ठरवता येत नाही, परंतु तेच घट आणि मठ यांच्या उपाधीने तसे सुद्धा ते दिसते. अरे हे बघ, निद्रेच्या उपाधीने स्वप्नात ज्यावेळी मनुष्य राज्यपदावर आरूढ होतो त्यावेळी राजा, प्रजा इत्यादी सर्व जग त्या एकट्यानेच व्याप्त होत नाही का? किंवा 16च्या दराच्या उत्तम सोन्यात किडाळ मिळाल्यावर ते कसा कमी उतरते, त्याप्रमाणे शुद्ध स्वरूप असा मी जेव्हा मायेने परिवेष्टित होतो तेव्हा माझे ठिकाणी मायेच्या उपाधीने जीव व ईश्वर हे भाव उत्पन्न होत असतात. त्यावेळी एक अज्ञानच चहूकडे रूढ होते. त्या योगाने मी कोण असा विकल्प उत्पन्न होऊन देहच मी आहे असा विचारांती निश्चय सुद्धा होतो. अशा प्रकारे आपल्या शरीरात व्याप्त असणाऱ्या परमात्म्याच्या ठिकाणी शरीरासह वर्तमान आत्मा आहे असा निश्चय होतो. जेव्हा जीव माझा अंश आहे असे भासते, वाऱ्यामुळे समुद्रावर लाटा उत्पन्न होतात, त्या जशा समुद्राचा एक लहानसा अंश दिसते, त्याप्रमाणे हे पंडुसुता, देहाचा अहंकार उत्पन्न झाल्यावर त्या जड देहाचा जो चालक तो या मृत्यूलोकात जीवरूपी मीच होय. त्याच जीवाच्या दृष्टीने जो हा अखंड व्यापार चालतो त्याला जीवलोक सृष्टी असे म्हणतात. अरे, ज्या ठिकाणी जन्म मृत्यू हे खरे मानले जातात त्या ठिकाणाला मी जीवलोक किंवा संसार असे म्हणतो. अशा प्रकारच्या जीवलोकात ज्याप्रमाणे चंद्र हा पाण्यापासून वेगळा असताना पाण्यात प्रतिबिंब पडल्यावर त्यात आहे असा भासतो, त्याप्रमाणे मी आहे असे समज. अर्जुना, स्फटिक मणी कुंकुमावर ठेवला असता तो पाहणाऱ्याला तांबडा दिसतो, तथापि तो काही तांबडा नव्हे. त्याप्रमाणे माझे अनादिपण मोडत नाही आणि अक्रियत्वही भंगत नाही, तथापि मला करता भोगता असे जे म्हणतात ते केवळ त्यांचा भ्रम आहे असे समज. किंबहुना शुद्ध असा हा आत्मा प्रकृतीशी ऐक्य पाहून प्रकृतीचे उपाधीने तिच्या धर्म ओघात आपल्याला बांधून घेतो. मग मन व श्रोत्रादी 5 इंद्रिये ही माझी आहेत असे म्हणून व्यापार करावयास लावतो. ज्याप्रमाणे स्वप्नात संन्याशाने आपणच आपले कुटुंब बनवून संसार थाटावा, त्याच्या मोहाने सैरावैरा धावावे, त्याप्रमाणे आपली विस्मृती झाल्यावर आत्मा हा आपले स्वरूपही तिच्यासारखा आहे असे मानून तिच्या अनुरोधाने तिचीच कार्य करतो. मनरूपी रथावर बसून श्रवणाच्या द्वाराने बाहेर निघून शब्दरूपी रानात संचार करतो, तोच प्रकृतीचा लगाम हातात धरून त्वचेच्या द्वाराने स्पर्शरूपी घोर वनात जातो. एखाद्या वेळेस नेत्राच्या द्वाराने बाहेर पडून रूप विषयाच्या डोंगरावर स्वच्छंदाने हिंडतो, किंवा हे सुबटा जिवेच्या द्वाराने बाहेर पडून रसाच्या गुहेतही तो हिंडतो, किंवा माझा अंश जो हा जीव तो नाकाच्या द्वाराने बाहेर पडून सुगंधाच्या अरण्यात हिंडतो. याप्रमाणे देह व इंद्रिय यांचा नायक जे मन ते आपलेसे करून घेऊन पंचेंद्रियांचे जे विषय शब्दादी त्यांचा उपभोग तो घेतो. पण जीवाचे कर्तृत्व किंवा भोक्तृत्व तेव्हाच दृष्टीस पडते की जेव्हा तो एखाद्या शरीरात प्रवेश करतो. ज्याप्रमाणे एखाद्या संपन्न विलासी पुरुषाचे ऐश्वर्य तेव्हाच दृष्टीस पडते जेव्हा तो एखाद्या राजवाड्यात राहावयास येतो. त्याप्रमाणे ज्या वेळेस जीव देह धारण करतो त्यावेळेसच जीवाची अहंकाराची वाढ किंवा विषयेंद्रियांचे धामधूम दिसण्यास सुरुवात होते. अथवा शरीर जर टाकले तर जीव आपल्या बरोबर नेहमी असणारे मन इंद्रियांचा तांडा ही आपली संपत्ती घेऊन जातो. ज्याप्रमाणे अतिथी भोजनास आला असता त्याचा अपमान करून त्यास माघारी लावल्यावर तो यजमानाचे पुण्य घेऊन जातो,
किंवा दोऱ्या काढून घेतल्यावर कळसूत्री बाहुल्यांची गती नाहीशी होते, अथवा सूर्य मावळला असता तो लोकांची दृष्टी आपल्या बरोबर घेऊन जातो. फार काय सांगावे, वारा ज्याप्रमाणे आपल्या बरोबर पुष्पातील सुगंध घेऊन जातो, त्याप्रमाणे धनंजया, जीव देहाला सोडून गेला म्हणजे आपल्या बरोबर 5 ज्ञानेंद्रिय व 6वे मन यांना तो घेऊन जातो. मग येथे अथवा स्वर्ग लोकात ज्या ज्या ठिकाणी जो जो देह धारण करील त्या त्या ठिकाणी मनाधिक 6 इंद्रियांचा पुन्हा पसारा घालतो. अर्जुना, दिवा मालवल्यावर जसा आपल्या तेजासह नाहीसा होतो, तसाच तो फिरून लावल्यावर आपल्या तेजासह तो पुन्हा फाकतो. तर अर्जुना, अशा प्रकारच्या व्यवहारात अज्ञानाचे दृष्टीला पुढे सांगितल्याप्रमाणे वाटू लागते. आत्माच या देहामध्ये आला, यानेच विषयांचा उपभोग घेतला अथवा तोच देह सोडून गेला, हेच खरे असे मानतात. एरवी जन्म घेणे अथवा मरणे किंवा क्रिया करणे अथवा विषयांचा उपभोग घेणे हे वास्तविक प्रकृतीचे धर्म असून त्यांनी हे आत्म्याचे मानले आहेत.